तुझा घे हाती, तुझे तुझारे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे, टाक काळावर माती, नशीब कोरून हाती, पाऊल घे जिंकायचे रण सारे, काळ्या नभाचा तू ध्रुव तारा, पिऊन घे रे अंधार सारा, उठ रे चल रे उड रे झेप घे तू वाटूनी बळ सारे, वाट वाहू दे काही दिशा थांबायचं नाय, लढत जा थांबायचं नाय, थांबायचं नाय, थांबायचं नाय, वाट वाहू दे काही दिशा थांबायचं नाय, लढत जा थांबायचं नाय. ए परा बबलू काय हो अहो कशाला इकडे चिखला पाण्याची इंडा त्या? अरे तसं काही नाही, मी काय म्हणतो, अरे सगळ्या वाऱ्या पंढरपूरला चालल्या, मला जायचंय, आषाढी एकादशी आली, वारीला जायचंय मला. आईला आपलं हे म्हातारं अडवलं, बरं कोणाचं ऐकत नाही, काय करावं मला तर काही कळा नाही. अहो तुम्ही कशाला चिडचिड करताय? त्यांना जायचं असेल तर जाऊ द्या, घरी कुठे एवढे काही काम आहे. तुझं डोकं चालतंय का? तू काय बोलून राहिली तुला तरी कळतं का? अरे या वर्षी लवकर पाऊस पडलाय, घरी कामायची एवढा पासार आहे, आणि तू म्हणती कुठं काय एवढे काम आहे? ते जर दिंडीला निघून गेले की पोरं सोरं कोण सांभाळायचं? मग तुझं चालेल परत 12 वाजेपर्यंत खाणं धुणं, मग चालू द्या. सगळं जर असं चालू वावरातली कामं कोण करायची? अहो होईल सर्व नीट, आपण काळजी काट्याने येऊन मिळून करून घेऊ. ए का बस तू, लय पुढं पुढं नको बोलू, काम धडावू येत नाही, चालली येळून मिळून करायला. अरे तुम्ही मावरून वाद ना करे घालू, काय कुठे जायचं नाही, उठले का सुटले चालले म्हणे पुढे वारीला, आपले आपले कामधंदे पाणी घरात बसा. यायला इतके दिवस तेच झाले, आता तेच करू राहिले. मी काय म्हणतो, इकडे इकडे तू घरी ये. अरे तू इकडे ये, घरी ये, वावर तू नको लय गागू इकडे. काय यांची तर काय खडखड राहती, मला तर काही कळत नाही. इकडे पावसा पाण्याचे काम वाताडायचे पडले, यांचा टाइमपास चाललाय. ए चाल 2 मिनिटं चाल घरी चाल. अरे तुला आता कसं सांगावा, वारी वारी म्हणजे माझा जीव आहे रे, वारी सारखं दुसरं सुख नाही. माझ्या विठ्ठलाचं मला बोलवणं आलंय, मला वारीला जावंच लागल आता. ए बाई अरे सांग ना तू यांना काहीतरी. अहो इतके दिवस तुम्ही त्या वाऱ्याच केल्या ना, अहो आम्ही तुम्हाला काय म्हणलो का? आणि तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहू राहिली ना घरची परिस्थिती. एक तर मजुरं मिळती नाही, त्यात हा पाऊस लवकर पडला, काम वातडती नाही. अहो आपल्या पेरण्या बाकी आहे, लोकांचे सोयाबीन मका भुईमुग हे सगळे उतरून पडले, आपलं सगळं कामायचं 5 तासात बाकी. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे, आता आपण नुसत्या वाराच करीत हिंडायच्या आणि या शेत्या सोडून द्यायच्या का? अरे तू असं म्हणतो, हे एवढं सगळं सुरळीत चालू आहे, हे कोणामुळे चालू आहे? अरे साऱ्या जगाला योग्य दिशा दाखवणार आहे तो माझा विठ्ठल रे. तू असं काय बोलतो? उलट मी तर म्हणतो, इतके दिवस त्या वारकऱ्याने एकादशी धरल्या, वाऱ्याला जात राहिले म्हणून लोकांना ती आषाढी एकादशी माहिती आहे, नाही तर लोक ती विसरून गेले असते. तुमच्या सारखे ना आभार माना त्या वारकरी संप्रदायाचे. अहो काय बोलू राहिले राव तुम्ही, तुम्ही नाही असं बोलून मला इमोशनल नका करू. अरे पण का तुम्ही एवढं सांगू राहिले मला एक सांगत, वारी म्हणजे नेमकं काय? नाही म्हणजे सकाळी सकाळी लवकर उठायचं, गाय गडबडीत आवरायचं, दिवसभर नुसतं येड्यासारखं चालायचं, चांगले दाबून नाश्ते करायचे, जेवणे करायचे, तरच झाला का इंटायचं बोंबलं, याला वारी म्हणते का? तुम्हीच सांगा, तुमचं हे वय राहिलं का वाऱ्या करायचं?
आणि आम्ही आमचे हे कामधंदे सोडून तुमच्या मागे पळत हिंडलो. अरे बाबा मी तुला म्हणत नाही वारीला चाल, तू अजिबात जाऊ नको, अजिबात जाऊ नको. तू तुझ्या फोनवर नाही तर टीव्हीवर पाय, तो 16 कसा राहत असतो. अमेरिकेचे नामांकित सायंटिस्ट शास्त्रज्ञ अरे 80 वर्षाच्या त्या वारकऱ्याची ऊर्जा बघायला येत्या, ती म्हणजे वारी. बोटावर मोजणे इतके पोलीस असताना जगातला सगळ्यात मोठा समुदाय रस्त्यानं असा चालत असतो पंढरपूरच्या दिशेनं, पण कोणाला डंख लागत नाही, ती म्हणजे वारी. अरे 70-80 वयाचा म्हातारा वारकरी जेव्हा 30-40च्या स्पीडनं असं त्या माऊलीच्या घोड्या मागं पडतो ना, ती म्हणजे वारी. त्या घोड्यावरची माऊली कोणाला दिसती नाही, पण मनी तो भाव ठेवून त्या घोड्यांच्या पावलांची धूळ खाण्यासाठी जो माझा म्हातारा वारकरी पळतो ना, ती म्हणजे वारी. अरे त्यांचे गुडघे दुखती नाही, त्यांचं अंग दुखत नाही, त्यांचे पाय दुखती नाही, त्याला तर वारी म्हणत्या. तुमचं तर आताच हे दुखत ते दुखत. अरे सगळ्या जगाला दिशा दाखवणारा तोय, म्हणून तर त्याच्यासाठी लोक एवढे येडे. हा तुम्ही म्हणताय ना ते एकदम बरोबर आहे, पण मग माझा काही देवा विश्वास नाही. आणि तुम्ही ते म्हणत राहता ना कायम कायम का देवामुळे एवढं पाहायला मिळालं, तेवढं पाहायला मिळालं, देवामुळे असं झालं तसं झालं, पण मला ना काही तसं वाटत नाही. अहो हे सगळं आपण केलं, आपण रात्रपाठ एक केली, हाडाचं पाणी केलं, कष्ट केले, म्हणून एवढं आपल्याला पाहायला मिळालं. आणि आपण अजून पण तेवढंच कष्ट करू राहिलो, म्हणून आपल्याला एवढं पाहायला मिळू राहिलं. आपण कष्ट करायचे बंद केले ना, हे पाहायला नाही मिळणार. या बाई भाऊ, आता तुमचा देवावर किती विश्वास आहे हे काही मला माहित नाही, पण माझा देवावर विश्वास आहे, आमची देवावर श्राद्ध आहे. देव होता, देव हाये आणि देव कायम राहील. मला एक सांगत, तुम्ही तुला देव देव करत्या, मग आजपर्यंत तुम्हाला हा देव कुठं कामा आला एवढं सांगत तुम्हाला. अहो बास ना, तुम्ही जरा शांत बसा ना, आपण संध्याकाळी घरी जाऊन बोलू ना, इथं कशाला जग तमाशा करता. ए तू गप, तुला काय कळतंय, लय मध्ये माचा नको करी जाऊ. अरे आता सांगून नाही सांगायची पाळी आली. जेव्हा तो जन्म झाला ना, तू 8व्याच महिन्यात जन्माला आला, तुझं वजन फक्त 1600 ग्रॅम होतं आणि तू काचाच्या पेटीत होता. तेव्हा डॉक्टरनं सांगितलं तर का आता आम्ही काहीच नाही करू शकत, तो देवच काहीतरी करू शकतो. तेव्हा आम्ही विठ्ठलाची प्रार्थना केली ती. अरे मी देवाला नवस केला होता, जवळ माझे हे हातपाय चालतील ना तोवर मी तुझ्या वारीला येईन, असा मी विठ्ठलाला नवस केला होता. आणि एवढ्या मोठ्या संकटातून तेव्हा तू बाहेर निघाला, पण तू हळूहळू नीट झाला, म्हणून मी तेव्हापासून न चुकता दरवर्षी वारीला जातो. अहो तसं काहीच नाही हो, तुम्ही नाही अशा गोष्टीवर विश्वास नका ठेवीत जाऊ. अरे तसंच आहे. अरे आता आपल्या पुण्याच्या दगडूशेठ गणपती जवळ वारी चालली ती, सगळ्या लोकांना त्यांचे मोबाईल काढले, त्या वारीचे पालखीचे व्हिडिओ काढत बसले. अरे पण त्या रीलच्या आणि व्हिडिओच्या नादात ते आपलं दर्शनाचं विसरून गेले ना, त्याने पालखीचं दर्शनच घेतलं नाही. तुमच्या सारख्या आजच्या पिढीला नाही कळायचं ते. पण एवढंच नाही, जेव्हा तू 8वी-9वीला होता ना, तुला ते आठवतं का नाही मला माहित नाही, पण तेव्हा तुझा ऍक्सिडेंट झाला, तुला एका गाडीनं उडून दिलं, तो डोक्याला लय मार लागला, तुझ्याकडे पावत नव्हतं. तेव्हा असं आमचा खालीवर जीव झाला होता, डॉक्टरनं तर आम्हाला असं घाबरून दिलं. तेव्हा आपल्याकडे पैसा अडकाय नव्हता, पहिलं पूर्ण आपली लय गरिबी, आता तरी बरे अशी परिस्थिती होती. तेव्हा अरे आम्ही असंच देवाच्या आराधना करून विनवण्या करून देवाला प्रार्थना केली, आणि तू एवढ्या मोठ्या आजारातून तेव्हा परत बरा झाला. हो ते जाऊ द्याव सगळे, माझा काही देवा विश्वास नाही. आणि तुम्हाला जायचं असेल ना तर तुम्ही जा, तुम्ही काय कोणाचं ऐकती नाही, तुम्हाला वाटेल ते तुम्ही तुमच्या मनानच करते आणि अशी कारण देऊन मोकळे वाटते. बरं ते जाऊ दे, तुला ते नसेल आठवत, पण मग आता 2-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा तो करोना आला तेव्हा तुला बी करोना झाला. अरे तुला 27चा स्कोर होता, 27. अरे 10-15 स्कोर वाले लोक टपाटप गेले, आणि तुला 27चा स्कोर असून तू सुखरूप घरी आला. तेव्हा आपलं तर धावपळ करायला कोण नव्हतं. अरे बाबा हे आपण करेल पुण्यच काम येत असतं आपल्याला. ठीक आहे, या कामाच्या गर्दीत आणि दररोजच्या धावपळीत मी बी काही गोष्टी विसरून गेलो होतो, पण त्या कोरोना काळात मला लय अनुभव आला. खरं सांगायचं झालं ना तर मी बी देवाच्या लय विनवण्या केल्या. का तर घरी मी करताय मोठा आहे, मी जर असं गेलो तर माझ्या माझ्या कुटुंबाचं कसं होईल. अहो माझ्या शेजारच्या बेडवर असे टपाटप लोक जायचे,
आणि त्यांच्या जागावर लगेच दुसरे पेशंट यायचे. मला एक क्षणभर असं वाटलं तर का मी आता काही जगू शकत नाही. ते एवढ्या मोठ्या संकटातून मी बाहेर निघालो नाही. म्हणजे मला बी कधी कधी असं वाटतं की या सगळ्या गोष्टी मागे ना काहीतरी दैवी शक्ती आहे. पण मग माझी कधी कधी नाही अशी चिडचिड होऊन जाते. ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना वारीला जायची, तुम्ही जा. ते देवाला माझा प्रणाम सांगा, नमस्कार सांगा. मला काही वारीला येता नाही यायचं. मागाशी मी टेन्शन मध्ये जरा जास्तच बोलून गेलो. आता होईल तर मला माफ करा. अरे सगळ्याच हसत राहत रे, कोणाच्या मनात काही नाही राहत. पण टेन्शन मध्ये लोक असं बोलून जाते आणि त्याचा पश्चाताप आयुष्यभर करीत बस. त्याच्यामुळेच ही वाणी चांगली ठेवली पाहिजे आणि वेळेला महत्व देऊन झालेल्या चुका आता कशा सुधारता येतील याचा विचार केला पाहिजे. एकदम बरोबर बोलले पप्पा तुम्ही. आता तुम्ही न बिंदास जा, घरचं सगळं आम्ही पाहून घेऊ. काय ग? हो मग बिंदास जा, घरचा काहीच विचार करू नका. ए बाबा, अरे तुम्ही काय काळजी करू नका. हा माझा विठ्ठल जवळ माझ्या सोबत आहे ना, तवर मला काहीच व्हायचं नाही. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. येणे सोसे मन झाले हाव भरी, परती माघारी खेत नाही. तुका मने देह भारीला विठ्ठले, काम क्रोध केले घर रित्ते. पप्पा, आता जवळ तुमचे हातपाय चालतील ना तोवर तुम्ही वाहिलं जा. पण मग हा मी तुम्हाला शब्द देतो, तिथून पुढे जवळ आमचे हातपाय चालतील ना तोवर आम्ही वाहिलं जा. ओ आहो, तुम्ही उभी काय राहिले? चला पप्पांचं दर्शन घ्या, मी त्यांना वारीला जायची तयारी करून देते. हा शाबास. विठ्ठल विठ्ठल